सुप्रभात महाराष्ट्र। मी राहुल कुलकर्णी। आज मराठवाडा बराचसा वायब्रंट आहे, म्हणजे राजकीय आंदोलनं होत आहेत, रेल्वे संघर्ष समितीचं आंदोलन सुरूच असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे गोदाकाठी राहणाऱ्या काही गावांना सावधानतेचा इशारा देणार आहे। या सगळ्यांचा आपल्याला वेगवान आढावा घ्यायचा आहे मराठवाडा एक्सप्रेसमध्ये। लातूर मुंबई एक्सप्रेस ही बिदरवरून सोडावी की सोडू नये या संदर्भात काल दिल्लीमध्ये बैठकांचं सत्र पार पडलं, परंतु तिथला निर्णय हा लातूरकरांना मान्य नाहीये। म्हणून आज 4 आमदारासह 1 खासदार लातूरच्या रेल्वे स्टेशन्सवरती रेल रोको आंदोलन करणार आहे। आजच्या आंदोलनामध्ये आमदार अमित देशमुख आणि उस्मानाबादचे खासदार रवी गायकवाड हे सहभागी होणार आहेत। निजामाबाद पंढरपूर ही रेल्वेगाडी आज सकाळी 10 वाजता अडवली जाणार आहे। लातूरकरांना काल दिल्लीमध्ये जो निर्णय झाला तो मान्य नाहीये, म्हणून आंदोलनाच्या 3ऱ्या टप्प्यात आज हे आंदोलन होत आहे। साधारणपणे 10,000 आंदोलक या आंदोलनामध्ये सहभागी होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। लातूर रेल्वे स्थानकावरती आज होत असलेलं रेल रोको लक्षात घेऊन पोलिसांनी फार मोठा फौजफाटा लावला। सोलापूरचे रेल्वेचे पोलीस अधीक्षक आणि पुण्यातून खडकी येथून पोलीस अधिकारी मागवण्यात आलेले आहेत। साधारणपणे 500 जवान इथे तैनात असतील, त्यात महिला कर्मचारी आहेत। दंगा काबू पथक असणार आहे, लाठ्याखाट्या असणार आहेत आणि डिस्पोजल करण्यासाठी ऐन वेळेला पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले। पोलिसांनी एकूण जी राजकीय मंडळी या आंदोलनात सहभागी होत आहेत ते पाहता कडेकोट पोलीस बंदोबस्त इथे ठेवला आहे। नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पामधला पाणीसाठा कमी झाल्यामुळे नांदेड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पामधून आज पाणी सोडण्यात येते। त्यामुळे गोदावरी नदीपात्रामध्ये साधारणतः 2 ते 3 हजार क्युसेक्स पाणी हे सोडलं जाईल। हे निम्न दुधनामधून विष्णुपुरीपर्यंत पाणी पोहोचायला साधारणपणे 100 तासाचा कालावधी लागणार असल्यामुळे या दरम्यानच्या कालावधीमध्ये गोदाकाठी असणाऱ्या गावकऱ्यांनी कोणतीही हालचाल करू नये, नदीपात्रामध्ये येऊ नये, आपली जनावरं सोडू नयेत असा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये गेल्या 8 दिवसापासून अवकाळी पावसाचा जोर कायम आहे। ढगाळ वातावरण आहे, विजा कडकडतायत। कालही अशाच पद्धतीने तुळजापूर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस पडला। तुळजापूर तालुक्यातल्या सिंदफळ या गावामध्ये सुशीलाबाई चौगले या 55 वर्ष वयाच्या आजीचा वीज कोसळून मृत्यू झाला। शेजारच्या गावामध्येही 2 ठिकाणी विजा कोसळल्या, त्यामध्ये एक बैल ठार झालेला आहे। एका घरावरती वीज कोसळल्यामुळे घरात असलेलं साहित्य जळून खाक झालं। गेल्या 4 दिवसामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याच्या विविध भागामध्ये विजा कोसळून 3 जणांचा मृत्यू झालाय। सध्या शेतात कोणतंही पीक उभं नसलं तरी सुद्धा विजा कोसळून जीवितहानी होण्याचं प्रमाण चिंताजनक आहे। हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव शहरामध्ये काल बंद पाळण्यात आला। हा बंद कडेकोट स्वरूपात होता, पोलीस बंदोबस्तही तैनात होता। त्याचं कारण आहे 8 वर्षाच्या चिमुरडीवरती एका अज्ञात आरोपीनं बलात्कार केलाय। इंदिरानगर भागात घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी या अज्ञात आरोपीचे स्केचेस जरी जारी केले असले तरी पोलिसांना अद्यापही या आरोपीचा शोध घेण्यात यश आलेलं नाहीये। दरम्यान कोणताही तणाव वाढू नये म्हणून पोलिसांनी सेनगाव शहरामध्ये चोख बंदोबस्त ठेवला असला तरी या घटनेच्या निषेधार्थ लोकांच्या मनामध्ये मात्र संतप्त भावना आहेत आणि त्या भावना त्यांनी काल सेनगाव शहर 100% बंद पाळून व्यक्त केल्या। मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यामध्ये मराठवाडा इलेक्ट्रिसिटी वर्क्स फेडरेशन असोसिएशनच्या वतीनं महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जागोजागी आंदोलन केलं। या आंदोलनामध्ये कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले होते। रानडे समितीच्या अहवालानुसार आपल्याला कायम करण्यात यावं, पगारवाढ द्यावी आणि महत्त्वाचं म्हणजे वरिष्ठांच्या सूचनांचं पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यावरती कारवाई करावी अशा या आंदोलकाची मागणी होती। आजच्या आंदोलनाला राज्य सरकारनं प्रतिसाद नाही दिला तर 22 तारखेपासून बेमुदत काम बंद करण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे। परभणी जिल्ह्यात एक दुर्दैवी काल घटना घडली। पाथरी तालुक्यातल्या गोपेगाव या गावामध्ये 3 शाळकरी मुलं उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे गोदावरी नदीपात्रामध्ये पोहण्यासाठी गेली होती। 8, 10 आणि 13 वर्षाच्या या मुलांना गोदाकाठातल्या पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि ही मुलं बुडू लागली। तिथं उभ्या असलेल्या महिलांनी आरडाओरड केला, तरुणांनी उड्याही मारल्या, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता। या 3ही मुलांचा दुर्दैवानं कालच्या या घटनेमध्ये मृत्यू झाला आहे। दुर्दैवी बाब म्हणजे यातली 2 मुलं ही एकाच कुटुंबातली आहेत।